नीटचे पेपर फुटतायत, SIRचा मुद्द्यावरून गोंधळ सुरू आहे, पेट्रोल डिझेलचे दर परवडण्याच्या बाहेर गेलेले आहेत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, ज्या आहेत त्यांची कसलीच शाश्वती नाहीये, असे कितीतरी प्रश्न सरकारची डोकेदुखी बनलेली आहे. पण या प्रश्नांवरती सरकारला जाब विचारायला विरोधकांना वेळच नाहीये. उलट त्यांचा बहुतांश वेळ जातोय तो एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यामध्ये. विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी हे काही मुद्दे उपस्थित करतात, मग मध्येच सोडून देतात. त्यांचा पक्षही आपल्या नेत्याच्या सोबत उभा राहत नाही. जर पक्ष सोबत नसेल तर इतर राजकीय सहकारी आणि सर्वसामान्य लोक हे तरी कसे उभे राहतील? शिवाय सहकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत हे वेगळंच. त्यामुळे विस्तारवादी भाजपचा मुकाबला विरोधक कसे करणार आहेत जर ते एकमेकांसोबत आपापसांमध्ये भांडत असतील तर? इंडिया आघाडीतल्या पक्षांची, विरोधकांची सध्याची अवस्था काय आहे? नरेंद्र मोदींनी नुकताच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडलेला आहे. या पार्श्वभूमीवरती भाजपचा आता काय प्लॅन आहे असं सगळं शोधून काढूयात या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशातली आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सर्वपक्षीय बैठक बोलावली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सरन्यायाधीशांना पत्र पाठवणं हे मुद्दे कदाचित कॉकरोच जनता पार्टीने मांडले असतील असा तुमचा समज असेल. कॉकरोच जनता पार्टीने हे मुद्दे मांडलेत हे बरोबर आहे. त्यासाठी रस्त्यावरही ते उतरले पहिल्याच 15-20 दिवसांमध्ये. पण हे मुद्दे मांडलेले आहेत इंडिया आघाडीने, म्हणजेच इंडीने. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडियाच्या ज्या बैठकीमध्ये हे मुद्दे उपस्थित केले त्यांची सरकारच्या विरोधातली ही बैठक तब्बल 2 वर्षानंतर झाली, 8 जूनला. त्यातही पक्षापक्षांमध्ये धुसफूस आणि कुरबुरी दिसून आल्या. अशा एकमेकांविषयीच्या तक्रारी असतील तर येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव कसा करतील हे सगळे लोक? शक्य तरी आहे का? पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे? तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये भली मोठी फूट पडली आहे. एक खासदार फुटतायत. मोठ्या कष्टाने जमिनीवरची लढाई लढून उभा केलेला तृणमूल काँग्रेस पक्ष हा डाव्या पक्षातून नंतर तृणमूलमध्ये आलेल्या ऋतुपर्त बॅनर्जी यांनी जवळपास ताब्यात घेतलेला आहे. स्वतः ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादवांची RJD अर्ध्यापेक्षा खाली आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आपची सत्ता गेलेली आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाची अवस्था बिकट झालेली आहे. पंजाबमध्ये आपचे राज्यसभेचे 7 खासदार भाजपामध्ये गेलेले आहेत. अखिलेश यादवांची अवस्था ममता बॅनर्जींसारखी होईल अशी भीती व्यक्त केली जाते. केरळमध्ये डाव्यांचं एकमेव राज्य त्यांच्या हातून निसटलेलं आहे. तामिळनाडूमध्ये DMKची सत्ता गेली आहे. खुद्द MK स्टॅलिन पराभूत झाले. आणि आपला महाराष्ट्र, इथे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे झालेले आहेत. आणि अजूनही विरोधकांच्या सेना राष्ट्रवादीमध्ये फुटीची भीती ही व्यक्त होत राहतेच आहे. एवढी सगळी वाट लागलेली असताना सुद्धा विरोधकांना एकी दाखवता येत नाहीये. इंडिया आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींवरती घटक पक्ष नाराज होते. DMK, आप हे तर या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. केवळ अडचणीत आहोत म्हणून हे पक्ष एकत्र आलेले आहेत असं दिसतंय. अशावेळी प्रश्न हाच आहे की देशामध्ये इतके ज्वलंत मुद्दे सरकारला अडचणीत आणण्यासाठी उपयोगाचे असताना विरोधकांचं काय सुरू आहे? 2029ला नेमका काय प्लॅन असणार आहे? लोकसभा निवडणुकीच्या 3 वर्ष आधी साधारणपणे 2011ला भव्य आंदोलन झालं होतं. इंडिया अगेन्स्ट करप्शन हे ते आंदोलन होतं, ज्याचा भाजपाला पुढे फायदा झाला. पण कोणाला पटो अथवा न पटो, ते आंदोलन यशस्वी होण्याला काँग्रेस जबाबदार होती. आज लोकसभा निवडणुकीला जवळपास 3 वर्ष बाकी आहेत. तेव्हा काँग्रेसची काय तयारी सुरू आहे हा प्रश्न विचारला जाणार. त्यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शनला भाजपाने पाठिंबा दिला होता. आज कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करत आहे सरकारच्या विरोधामध्ये. पण
काँग्रेसने मात्र CJPच्या आंदोलनाला कुठलाच पाठिंबा दिलेला नाहीये. उलट जणू काय CJP आपला प्रतिस्पर्धी असल्याप्रमाणे त्यांची एकूणच भाषा होती आणि एकूणच वागणूक आपल्याला दिसून आलेली. अशाने कसा भाजपचा पराभव करू शकतील हे सगळे लोक? इंडिया आघाडीने काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं, नेतृत्वाचा घोळ मिटवावा. इंडिया आघाडीमध्ये प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचंय, महत्वाकांक्षा आहेत प्रत्येकाच्याच. अशा वेळी कोणा एकाचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे. कोणाचं करावं? तर गोष्ट साधी आहे, ज्याच्याकडे आकडा आहे त्याचं. सध्या या आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. तेव्हा कोणतेही हेवे दावे आडपडदा न ठेवता राहुल गांधींचं नेतृत्व हे मान्य केलं पाहिजे. दुसरं, संसदेतला विरोध रस्त्यावरती यावा. संसदेमध्ये इंडिया आघाडी काही मुद्द्यांवरती सरकारला घेरते. खुद्द राहुल गांधी हे देखील अनेक मुद्द्यांवरती सरकारला तीव्र स्वरूपाची टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत. पण हीच आक्रमकता रस्त्यावरती का दिसत नाही? यश मिळवायचं असेल 2029ला तर आतापासूनच मोठ्या प्रमाणावरती देशव्यापी आंदोलन, सातत्यपूर्ण जनसंपर्क, संयुक्त मोर्चे हे विरोधकांना काढावे लागणार आहेत. आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग सध्या तरी उपलब्ध नाहीये. तिसरं, अंतर्गत विसंवाद दूर करावा. मगाशी म्हटलं तसं विरोधक आत्ता एकत्र दिसत आहेत काही प्रमाणात, कारण सध्या ते अडचणीत आहेत. पण एकत्र येऊनही सुसंवाद तर नाहीच आहे अजूनही. तो वाढवणं गरजेचं आहे. कुठल्या तरी मुद्द्यावरून एकमेकांवरती रुसणं हे आता परवडणारं नाही. आघाडीतल्या घटक पक्षांची राहुल गांधींवरती अलीकडे खूपच नाराजी दिसून येते. ती योग्य संवाद साधून दूर केली तरच काही फायद्याचा तोडगा हा निघू शकतो. चौथं, सत्ता लोलुपता नको. भाजप पक्ष फोडतो असे आरोप केले जातात विरोधकांकडून. पण मग प्रश्न हाच आहे की तुम्ही का फुटता? हा प्रश्न खरं तर स्वतःला विचारून आत्मपरीक्षण करावं लागणार आहे विरोधकांना. सध्या फुटीच्या घटना तृणमूलमध्ये घडताना दिसत आहेत. येत्या काळामध्ये कदाचित उद्धव सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधूनही अशा बातम्या समोर येऊ शकतील. सत्ता हवी ही यापाठी प्रामुख्याने भूमिका असावी. अशांना योग्य मार्गदर्शन करून सत्तेपेक्षा समाजसेवा किती महत्त्वाची आहे हे बिंबवणं महत्त्वाचं आहे. हे होणार आहे का ते बघितलं पाहिजे. पाचवं, अजेंडा ठरवावा. व्हिडिओच्या सुरुवातीला देशातले काही प्रश्न आम्ही तुम्हाला सांगितलेले. विरोधकांच्या अलीकडच्या बैठकीमध्ये त्यावरती चर्चाही झाली होती. पण हे प्रश्न रस्त्यावरती लावून धरणार आहे का इंडिया आघाडी? खरं तर लावून धरावेच लागतील. लोकांपर्यंत या समस्यांची तीव्रता पोहोचत नाही तोवर तुम्हाला यश मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. सहावा मुद्दा, सातत्य राखा. कोणत्या समस्या असतील किंवा नसतील, एकमेकांशी संवाद आणि सातत्य हे राखावंच लागणार आहे. जसं की आघाडीची जवळपास 2 वर्षांनंतर बैठक झाली. आता पुढची बैठक ही ऑगस्टमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पण ती होईल का? आत्ता जेवढे पक्ष सामील झालेले होते तेवढे तरी पुढच्या वेळी येतील का, ही शंका आहे. 2029 पर्यंत सातत्याने अशा बैठका घेऊन रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. देशव्यापी आंदोलन करावं लागणार आहे. तरच भाजपला हरवणं हे सोपं होईल. कारण भाजपचा 2047 पर्यंतचा विकासाचा प्लॅन तयार आहे आणि हे त्यांनी जाहीर देखील केलेलं आहे. हे काही मुद्दे आहेत ज्यावरती इंडिया आघाडीला खरंच सिरियसली विचार करून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नाहीतर 2029ला देखील पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. अजून काय काय करावं लागेल इंडिया आघाडीला? 2029ला भाजपला टक्कर देऊ शकेल का इंडिया आघाडी? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.